उल्हासनगर महापालिकेच्या निवडणुकीत शिंदेंच्या शिवसेनेला भाजपाने स्वबळावर लढत घाम फोडलाय। अनेक प्रभागात शिवसेना आणि भाजपात कडवी लढत झाली। शिवसेना आघाडी आणि भाजपला प्रत्येकी 37 जागा मिळाल्या आहेत, तर वंचित बहुजन आघाडी 2, काँग्रेस 1 आणि अपक्षाचा एका जागेवर विजय झालाय। त्यामुळे सत्तेचे त्रांगडे तयार झाले आहे। एक अपक्ष कलानी समर्थक असल्याने त्याचा शिवसेना आघाडीला पाठिंबा मिळू शकतो, मात्र काँग्रेस आणि वंचितचा पाठिंबा कुणाला मिळतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे। शिवसेनेतील अंतर्गत दुफळीचा 5 ते 6 जागांवर फटका बसल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती। शेवटच्या क्षणापर्यंत शहरात सत्तेचे चित्र मात्र अस्पष्ट आहे। उल्हासनगर महापालिकेत शिंदेंची शिवसेना आणि भाजपा यांच्या कडवी लढत पाहायला मिळाली। मतदानाच्या दिवशी अचानक मतांचा टक्का वाढल्याने हे मतदान कुणाच्या पारड्यात जाते याकडे लक्ष लागले होते। मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच सर्वच पक्षाचे पदाधिकारी पवई चौकातील उपविभागीय कार्यालयात मतमोजणीसाठी जमा झाले होते। सुरुवातीला शिवसेनेच्या बाजूने आघाडी दिसून आली, तर भाजपनेही मुसंडी मारली। मतमोजणी केंद्रातून बाहेरच्या जागेत विजयी उमेदवारांच्या घोषणांमुळे विजय कुणाचा झाला हे स्पष्ट होत होते। जय श्रीरामची घोषणा येताच भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारत होता, तर छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणताच शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते जल्लोष करत होते। सुरुवातीला प्रभाग क्रमांक 4, 7, 13 आणि 10 या प्रभागात शिवसेनेने आघाडी घेतली। पुढे प्रभाग क्रमांक 3, 8, 11 आणि 17 मध्ये भाजपने आघाडी घेतल्याने जागांची संख्या समसमान होत होती। त्यामुळे महापालिकेवर सत्ता कुणाची हे चित्र स्पष्ट होत नव्हते। प्रभाग क्रमांक 1 आणि 5 मध्ये भाजप आणि शिवसेनेला समसमान मतं मिळाली, तर प्रभाग क्रमांक 14 आणि 15 जिंकत शिवसेनेने भाजपला मोठा धक्का दिला। त्यानंतर प्रभाग क्रमांक 20 मध्ये भाजपने शिवसेनेला धक्का देत 3ही जागा जिंकल्यात। सायंकाळी उशिरा प्रभाग क्रमांक 16चा निकाल लागला। त्यात साई पक्षाच्या दीप्ती दुधानी यांनी एका तर भाजपने 3 जागेवर विजय मिळवला होता। त्यामुळे भाजप आणि शिवसेनेचे संख्या 37 वर पोहोचले। वंचित बहुजन आघाडीने आश्चर्यकारकरित्या उल्हासनगर महापालिकेत प्रभाग क्रमांक 18 मध्ये 2 जागांवर विजय मिळवलाय। प्रभाग क्रमांक 18 मधील अ जागेवर काँग्रेसच्या अंजली साळवे तर ड जागेवर भाजपचे राजेश वानखेडे यांचा विजय झाला, तर ब जागेवर वंचितच्या सुरेख सोनवणे आणि क जागेवर विकास खरात यांचा विजय झालाय। या विजयामुळे वंचित बहुजन आघाडीने महापालिकेत प्रवेश केलाय। येथे पीपल्स रिपब्लिकन आघाडीचा पराभव झाला, त्यांना शिवसेना आघाडीने पाठिंबा दिला होता। आता वंचित आणि काँग्रेस निर्णायक भूमिकेत आहेत। आता या सर्व घडामोडींमध्ये उल्हासनगर महापालिकेत कोणाची सत्ता होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।